कर्जतमध्ये नवीन रेल्वे कारशेड माती भराव प्रकरणात शासनाचे 22 कोटी बुडाल्याचा दावा. महसूल मंत्र्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणार किरण ठाकरे यांची मागणी. कर्जत येथे सावरगाव परिसरातील उभारण्यात जाणाऱ्या नवीन रेल्वे कारशेड इथे 1,61,412 किलोमीटर इतके मातीचा भराव काम करणे अपेक्षित आहे. या माती भरावात काम करताना जवळपास 22 कोटी रॉयल्टी शिल्लक हे ठेकाप्राप्त कंपनी शासनाच्या महसूल विभागाला भरण्याचे निविदा प्रक्रियेमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र असे असताना ठेकाप्राप्त कंपनीने अवधूतपणे माती उत्खनन करून भराव केला जात असल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी किरण ठाकरे यांनी केले आहे. एवढेच नव्हे तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देखील रॉयल्टी शिल्लक हे वसुली केली जात नसल्याचं किरण ठाकरे यांचं म्हणणं आहे. तर शासन 22 कोटी रुपयाचे महसूल बुडवल्याचा डाव हा प्रशासकीय अधिकारी आणि ठेकाप्राप्त कंपनी संगमताने 12 क्युबिक मीटर काम करण्याकरता इथे टेंडर दिलेलं आहे आणि त्याची रॉयल्टी ही ठेकेदारांनी भरणं बंधनकारक आहे. तरी ही रॉयल्टी कुठेतरी चुकवण्याचं किंवा ती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम एकंदरीत ठेकेदार आणि प्रशासनाकडनं होताना दिसत आहे. जवळजवळ 22 कोटी रुपये या सर्व भराव्याचं जे महसूल आहे ते शासनाचं महसूल आहे ते भरलं गेलं पाहिजे, परंतु ते प्रशासन वसूल करताना दिसत नाही, ठेकेदार भरताना दिसत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचे 22 कोटी रुपयाचं नुकसान हे आपल्याला होताना दिसत आहे. रॉयल्टी वसूल करणे हे महसूल विभागाचं काम आहे. जेवढे उत्खनन आपण करणार आहोत आणि जो उत्खनन केलेली माती आहे ती जिथे टाकणार आहोत त्याची पंचनामे करून त्याची मोजमाप घेऊन हे रॉयल्टी वसूल करण्याचं काम हे महसूल खात्याचं आहे, परंतु ते करताना दिसत नाही आहेत. म्हणून हा महाराष्ट्राचा महसूल आहे, महाराष्ट्र शासनाचा, तो कुठंतरी महाराष्ट्र शासनाचं नुकसान होताना आपल्याला दिसतंय. यामध्ये नेमकं जे आहे ते फक्त शासकीय अधिकारीच आहेत की कोणता राजकीय वरदहस्त यासाठी असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, खरं तर ही जबाबदारी प्रशासनाची आहे आणि हे सरकारी जे अधिकारी आहेत, तहसीलदार, प्रांत, कलेक्टर साहेब यांच्या अखत्यारीखाली हा विषय आहे. तर त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून ती वसुली करायला पाहिजे होती, अद्याप ते करताना दिसत नाही. ठेकेदार आणि यांच्या संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे, त्यांच्या फौजदारी कारवाई करण्याची मी कोर्टाकडे जाऊन आता मागणी करणार.